एका बाजूला अयान आणि त्यांच्या सोबत अथर्व आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. चला बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आकाश गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला आपल्या भेटीला येत असताना पाहतोय. पंच ग्रीन सिग्नल देत आहेत, कळवत आहेत मॅच इज ऑन. पहिला बॉल घेऊन आकाश अथर्वसाठी पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप. या बॉलला फेकून दिलंय. आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये स्वागत केलंय टीम दिव्यागर संघाचा. मसळा या नगरीमध्ये षटकाराने स्वागत. सिक्सर. वॉटर स्ट्रोक फॉलिंग स्वीप. अगदी ज्या पद्धतीने मृणाल वर्सोलकर फलंदाजी करतो त्या स्टाईल मध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. हा बॉल, या बॉलला खेळून काढण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने. बॅटची कडा नंतर क्षेत्ररक्षकाला हुलकवून देत असताना इथून पुढे सिंगल कंप्लीट केले अथर्व याने. सिंगल कंप्लीट झाले. 7 धावा फलकावर लागले. 2 बॉल 7 धावा. इथून पुढे आता अयान आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. या नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशाचं स्वागत सिक्सरने केलेला. तदनंतर एक धावाले. पुढचा बॉल आकाशाच्या षटकातला. हा बॉल जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच पंच पंचांचा बोट आकाशाकडे कळवतायत इट्स अ विकेट. मोठा मासा गाळाला लागताना आपल्याला पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. अय्यान याला परतावा लागेल. विकेट आली आहे. अय्यान याला परतावा लागेल. पहिल्याच बॉलवर मैदानाच्या बाहेर. 3 बॉल धावफरकावर 7 धावा लागतायत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटकार जरूर आला, परंतु तदनंतर कमबॅक कसा करावा तर हे आकाशला नक्कीच माहित आहे. विकेटचा पतन. नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक महत्वपूर्ण फलंदाज. आजच्या दिवसातला हा 4था सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. आणि अशा स्थितीमध्ये या सामन्यात दोन्ही संघ प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 7 धावा दाफलकावर लागलेत. यंगस्टर सवाद आणि त्यांचा विपक्ष दिव्यागर संघ असेल. आणि या सामन्यामध्ये चांगला खेळ आपल्याला नक्कीच अपेक्षित आहे. आणि आपण पाहतोय जसं जसं संध्याकाळ होते ना, जसं जशी रात्र होते, लाईट्स ऑन होत आहेत आणि त्याच स्वरूपात आपल्याला प्रेक्षक सुद्धा मैदानाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले सामने आहेत. स्पर्धा चांगली आहे. सर्वांची मनं खेचून घेणारी स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा पाहायला आम्हाला सुद्धा जायचं आहे असं सर्व प्रेक्षक म्हणतायत. आणि आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुढचा बॉल ऋतिक याच्या समोर. हा बॉल होता, बॉल हवेत होता. तिथे क्षेत्ररक्षक चुकी घडली आहे. चुकीला माफी नाहीये. हा बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. कॅचला सुद्धा अटेम्प्ट नाही केला, परंतु
गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर. 20 धावा फलकावर लागले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे अजूनही 12 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. धावा करावे लागतील टीम यंगस्टर संवाद संघाला. हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळून काढला. अगदी डोक्याच्या वरचा बॉल, त्याच्यावर चपराक लगावले. रॅकेट जसं की आपण बॅडमिंटनचा रॅकेट फिरवतो अशा पद्धतीचा हा फटका होता. काय फटका पहा एक्शन रिप्ले मध्ये. व्हॉट अ स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार आलाय. ऋतिकेच्या बॅट मधून धावा आल्यात या मॅच मध्ये. सागर याचा षटकाराने स्वागत केलंय ऋतिक्याने. 26 धावा फलकावर लागतायत. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. धावा करावे लागतील या मॅच मध्ये. 26 धावा फलकावर लागतायत. इथून अजूनही पुढे 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 1.5 चेंडूंचा खेळ इथूनही पुढे येणं बाकी आहे. धाव येणं खूप गरजेचं आहे त्या मॅच मध्ये, कारण की संवाद संघ कुठेतरी दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्यानंतर बॅकफुटला पाहायला मिळाला. परंतु पहिल्याच बॉलवर प्रेशर रिलीज केलाय. याही बॉलला फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले आणि विकेटचा पतन आपल्याला इथे पाहायला मिळाला. तो फलंदाज ऋतिक ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश मिळालंय. सागर याला पहिल्या बॉलवर षटकार आला म्हणून काय झाला, कमबॅक कसा करावा हे मला सुद्धा माहित आहे. आणि कमबॅक करत असताना विकेटचा पतन झालाय दुसऱ्याच बॉलवर. नवीन फलंदाज अदनान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अदनान आणि निहाल ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुढे 10 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 26 धावा फलकावर लागल्यात. अशा स्थितीमध्ये धावा करावे लागतील. मैदानाचा व्ह्यू पहा. अगदी चारही बाजूने आपल्याला फ्लड लाईट्स पाहायला मिळत आहेत आणि आकाशात ती लाली पडलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी बारीक बारीक छोटे छोटे ढग, तदनंतर त्यावर लाली. सुरेख आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय पिक्सल प्रो स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. स्पर्धा चांगली आहे आणि या स्पर्धेला चांगलं बनवण्याचं काम सुद्धा केलंय आमच्या या बांधवांनी, या यूट्यूब लाईव्हच्या संपूर्ण टीमने. पिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह जर आपण सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. हा बॉल जोरदार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेटची संधी ते प्राप्त झालेली. सिंगल कंप्लीट, सिंगलला दुहेरी मध्ये सुद्धा कंप्लीट केलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाव्यांच्या साह्याने 28 धावा धावफलकावर लागत आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. विकेटचा चान्स होता, विकेटचा चान्स गमावलाय, रनआउट गमावलाय. हातातून 28 धावा धावफलकावर लागत आहेत. इथून पुढे 9 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. 28 वर 3 अशी स्थिती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय टीम जोहेब 11 यंगस्टर संवाद संघाची. हा बॉल बॅटची कडा, तिथे क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट स्टँडअप मध्ये बॉलला कलेक्ट केलाय. सिंगल रोखू शकले नाहीयेत. सिंगल कंप्लीट झाले. इथून पुढे 29 धावा धावफलकावर लागत आहेत. 3-4 चेंडू झालेत या मॅच मध्ये, या षटकामध्ये. अजूनही पुढे 2 बॉल येणं बाकी आहेत. या षटकातले सागर आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिली आहे. 29 धावा, 3 विकेट्स गमावून. हा बॉल बॅट स्विंग पहा, परंतु स्विंग अँड मिस असं काहीतरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. टप्पा पडल्यानंतर बॅट कुठे आणि बॉल कुठे.
बॉलला शोधावं लागलाय फलंदाजाला. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 फलंदाज बाद झालेत. 29 धावा धावफलकावर लागलेत. धावा किती लागतील हे महत्वाचे आहे त्या मॅच मध्ये. हा ही बॉल या मॅच मध्ये निहाल याने हा सलगचा चौथा बॉल निर्धाव खेळलाय. मागच्या ओव्हरचे लगातारचे 2 बॉल डॉट्स आणि या ओव्हरचे सुद्धा 2 बॉल डॉट्स. आपल्या संघाने आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय आणि अशा स्थितीमध्ये डॉट्स बॉल खेळत असताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. ॲज अ फिनिशरचा रोल पार पाडण्यासाठी निहाल याला पाठवलेला मैदानामध्ये, परंतु निहाल कुठेतरी निराश करतायत आपल्या संघाला. 4 बॉल डॉट केलेत. एकही धाव त्यांच्या बॅटमधून अजूनही आली नाहीये. नवीन गोलंदाजीसाठी रुचित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुचित गोलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी अदनान आणि निहाल याला मोठे फटके लागवावे लागतील, कारण ते धावफलकावर फक्त आणि फक्त 29 धावा आहेत. 29 धावा या ग्राउंडवर पुरेशा नाही आहेत, परंतु या स्थितीमध्ये सुद्धा कमबॅक करावा लागेल. पहिला बॉल रुचित पाटील याच्या षटकातला पहिलाच बॉल डॉट आलाय. रनआउटची संधी तिथे निर्माण झालेली आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये रनआउट मिस झाला, परंतु नॉन स्ट्राईक एंडला रनआउट कंप्लीट झालाय. विकेटचा पतन. आणखीन एक फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. रुचित पाटील आले आणि आल्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अदनान यांची जागा भरून काढण्यासाठी 29 धावा धावफलकावर लागलेत. आता स्ट्रायकिंग एंडला निहाल असतील. रुचित यांचा पुढचा बॉल फेस करण्यासाठी 29 धावा पुरेशा नाही आहेत या स्पर्धेमध्ये. या ग्राउंडवर आपण नेहमी पाहिलंय धावांची लईलूट होत असताना. आणखीन एक डॉट बॉल निहाल याने सलगचा हा 5वा बॉल निर्धाव खेळलाय. काय करतायत निहाल यांनी सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या टीम मेंबर्सना सुद्धा निराश केलाय. निहाल यांची खेळी पाहण्यासाठी आपली टीम उत्सुक आहे. अजूनही 4 बॉल आपल्याकडे आहेत. अजूनही संधी आहे. संधीचा सोनं करावा लागेल. हा बॉल समोरच्या दिशेने चान्स होता, परंतु तो उचलता आला नाहीये आणि या बॉलवर आता मात्र यश मिळतोय. तो निहाल याला षटकार आलाय. काय फटका केलाय समोरच्या दिशेने. निहाल जे आतापर्यंत शांत होते, या बॉलवर मात्र त्यांनी षटकार लगावलाय, परंतु रुचित याला सुद्धा माहित आहे कमबॅक कसा करावा. पुढचे 3 बॉल बाकी आहेत अजून सुद्धा या मॅच मध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. रन घेतला नाहीये. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे निहाल याला. 35 धावा धावफलकावर लागल्या. 2 बॉल बाकी आहेत. काय घडतंय मॅच मध्ये. पुढचा बॉल हा ही बॉल डॉट आलाय. 8 चेंडू फेस करत असताना फक्त आणि फक्त 6 या आकड्यावर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात निहाल. शेवटचा बॉल या इनिंगचा फक्त आणि फक्त 35 धावा धावफलकावर लागलेत. कुठेतरी टीम दिव्यागर संघ वरचढ ठरले या मॅच मध्ये. शेवटचा एक बॉल. हा बॉल समोरच्या दिशेने. अंत भला तो सब भला. सुरुवात षटकाराने झाली आणि या इनिंगचा शेवट सुद्धा षटकाराने केलाय निहाल याने. संजीवनी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय निहाल याच्या बॅट मधून. कुठेतरी बॅट बोलली नाहीये. 9 बॉल फेस करत असताना 7 डॉट केलेत आणि 2 मोठे फटके लगावलेत.
म्हणजेच काय तर 9 बॉल फेस करत असताना 12 धावा धावफलकावर 12 या आकड्यावर फलंदाजी केली आहे निहाल याने. एका इनिंगची समाप्ती झाली. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 41 लागल्यात. 42 धावांचा एक चांगला फायटिंग टोटल उभा केलाय तो टीम संवाद या संघाने टीम दिव्यागर संघासमोर. परंतु दिव्यागर संघाकडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत, चांगले फलंदाज आहेत. त्यांना सुद्धा माहित आहे की कशा प्रकारचा संघर्ष करायचा आहे मैदानामध्ये. परंतु धावा रोखल्याही जाऊ शकतात. टीम संवाद संघाला प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 42 धावा रोखायचे आहेत. येणारे चेंडू 24 असतील, 42 रोखायचे आहेत. अशा स्थितीमध्ये टीम संवाद मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
चला पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व क्रीडा प्रेक्षकांचं आणि क्रीडाप्रेमींचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये, जिथे सध्याच्या स्थितीला सुरू आहे या स्पर्धेतील चौथा सामना. एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय दिव्यागर आणि त्यांच्याच विपक्षात जुहेब 11 यंगस्टर संवाद हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच विपक्ष दिव्यागर. या दोन संघांदरम्यान आपण संघर्ष पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या पूर्वार्धामध्ये संवाद संघाने 41 धावा केल्या, 42चं आव्हान उभा केलाय तो टीम दिव्यागर संघासमोर आणि 41 धावाचा पाठलाग करण्यासाठी ओम आणि रुचित पाटील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अय्यान पहिला बॉल घेऊन, पहिला बॉल वेगात अगदी शॉर्ट रनअपने नियंत्रित गोलंदाजी आणि वेगावर स्वार होत असताना आपल्याला पाहायला मिळाले पहिल्याच बॉलवर अयान. पहिला बॉल डॉट आलाय अय्यान याच्या पहिल्या बॉलवर. ही बॉल वेग अतिशय भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय अय्यान याच्या माध्यमातून. सलगचा दुसरा बॉल डॉट आलाय. ओम याला जकडून ठेवलाय, बांधून ठेवलाय, मोठा फटका खेळू देत नाहीये, धावही येऊ देत नाहीयेत. 42चा पाठलाग करायचा आहे. एवढ्या सोप्या रीतीने आम्ही कसं काय तुम्हाला पाठलाग करून देऊ. आणि मधलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा बॉल, या बॉलला उडवलाय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. हा बॉल नाही थांबणार, निघून जाईल सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. या वेळेला संधी निर्माण झालेली, परंतु संधीचं सोनं करता आला नाहीये. 2 चान्स निर्माण झालेले, एक कॅचचा आणि एक रनआउटचा, परंतु दोन्हीही चान्स हातातून गमावलेत टीम यंगस्टर संवाद संघाने. शेवटच्या बॉलवर सिंगल आले, दाफळकवर 9 धावा लागलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अय्यानची. पहिल्या 3 बॉलवर वरचढ ठरले अय्यान, तदनंतर सलगच्या 2 बॉलवर 2 चौकार खेळून काढले ओम याने. शेवटच्या बॉलवर सिंगल. पहिल्या षटक संपुष्टात आलाय. 9 धावा दाफळकावर लागल्यात. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी आहे, 33 धावा करायचे आहेत. मॅच सोपी नाहीये अजूनही दोन्ही संघांसाठी. जो चांगले प्रयत्न करेल, जो चांगला खेळ करेल, तो संघ या मॅच मध्ये बाजी मारेल, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एक षटकाखेरी 9 धावा दाफळकावर लागत असताना आपण पाहिल्या नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अथर्व आलेत जुहेब 11 यंगस्टर संवाद संघाकडून आणि समोर ओम असेल. ओम यांच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आलेत, परंतु बॅट नीट रीतीने खोलू दिली नाही पहिल्या षटकामध्ये अय्यान याने. पुढचा बॉल वेगात टाकलेला बॉल, बॅटची कडा एसटी रक्षकाला चुकवला आणि बॉल एसटी रक्षकाला हुलकवून देत निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आलाय. पहा बॅटची कडा, तदनंतर एसटी रक्षक थोडेसे बीड झाले. बॉल नाही थांबणार, अगदी वेगात बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावांसाठी 13 धावा दाफळकावर लागलेत. एक चेंडू 13 धावा. अजूनही इथून पुढे मोठा पल्ला पार पाडायचा आहे. अजूनही इथून पुढे 29 धावा करायच्या आहेत. 17 मध्ये 29 समीकरण हार्ड नाहीये, परंतु सोपं सुद्धा नाहीये.
हे दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अथर्व चौकाराला, तदनंतर लगेचच डॉट बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल काही सॉफ्ट स्टिकच्या बाहेरचा बॉल, सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, संधी निसटल्या, आणखीन एक रन आउटचा चान्स मिस होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. काय घडतंय, कुठेतरी थोडासा लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय यंगस्टर संवाद संघाकडून. धावा जास्त नाही आहेत, अशा स्थितीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे सर्व क्षेत्ररक्षकांकडून, परंतु अशा स्थितीमध्ये चुक्या घडतायत मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा धावफलकावर लागलेत, 3 चेंडू झालेत, 14 धावा. इथून पुढे अजूनही 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे या षटकातला. आता मात्र रुचित पाटील स्ट्राईक वर पाहायला मिळत आहेत. 9 बॉल नॉन स्ट्राईक एंडला राहिल्यानंतर पंच आम्हाला कळवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 15 धावा धावफलकावर लागत आहेत. 3 चेंडू झाले, 3 बॉल बाकी आहे तिथून पुढे सुद्धा. हा बॉल वेग 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 आणि भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नो बॉल साठी, व्हाईट बॉल साठी. जे अथर्व याच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 2 बॉल. हाई बॉल शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडली आहे, बॉल नाही थांबणार, निघून जाईल लॉंग लेग, सीमारेषेच्या पार आलेला हा चौकार. किस्मत बे बहादुरों का साथ देती है. पाहायला गेला तर चौथी बाउंड्री बिहाइंड द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले टीम दिव्यागर संघासाठी. चौकार आलाय रुचित पाटील याच्या बॅट मधून. 19 धावा धावफलकावर लागले, शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 19 धावा धावफलकावर लागते, 13 बॉल इथून पुढे 23 धावा करायचे आहेत. अशा स्थितीमध्ये रुचित पाटील याचे बॅट बोलणं खूप आवश्यक आहे. सोबत ओम पाटील चांगली पार्टनरशिप करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 बॉल 23 ची आवश्यकता. चला वालवट आणि वावे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. वालवट आणि वावे इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला, सॉरी आत्ताच यायचं आहे त्वरित. सेकंड इनिंग सुरू आहे वालवट विरुद्ध वावे. पुढचा बॉल, हा बॉल या बॉलला उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. 1 बाउन्स ओव्हर दी रोप्स, व्हाट अ स्ट्रोक. काय फटका खेळून काढला, ऑन दी टोस खेळलेला हा फटका. पहा ऍक्शन रिप्ले.
आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला बॉल ऑन द टोस खेळला, या बॉलला पंच केला पॉइंटच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी चौकार आलाय. चला, वावे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. वालवट संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. माज बगदादी जिथेही असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. आणि या स्पर्धेमध्ये माज जी बगदादी यांचा सुद्धा इथे आगमन झालंय. मी त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना मी विनंती करतो की आपण येऊन इथे समालोचन हे कॉमेंट्री बॉक्समध्ये विराजमान व्हायचं आहे, व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. 12 बॉल 19 ची आवश्यकता. अशा स्थितीमध्ये दोन्हीही सलामीवीर अजूनही मैदानात फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येणार, तर निहाल, ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहायला मिळालेले, असा निहाल सध्याच्या स्थितीला गोलंदाजीसाठी आलाय. 12 बॉल 19 रोखायचे आहेत. ओम ऑन स्ट्राईक, रुचित ऑन नॉन स्ट्राईक. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, परंतु त्यांच्या समोर गोलंदाज सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे. हा बॉल, या बॉलला उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगल कंप्लीट झाले. इथून पुढे आणि यानंतर होणारा सामना वावे विरुद्ध वालवटी, या दोन संघादरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. सोहान 11 वालवटी विरुद्ध वावे संघ. हा बॉल, या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सरळ विसावलाय खेळाडूच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. अशा स्थितीमध्ये रुचित पाटील बाद होणं आणि या स्पर्धेमध्ये आणखीन एक महत्वपूर्ण व्यक्तीचं इथे आगमन झालंय. माननीय श्री मुसद्दिकजी इनामदार यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांचा हार्दिक हार्दिक शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण हा जो ग्राउंड पाहतोय ना, जो सावर ग्राउंड या नावाने उल्लेखला जातो, या ग्राउंडचे मालक माननीय श्री मुसद्दिकजी इनामदार यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण कृपया करून यायचं आहे आणि इथे व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. 11 बॉलला 18 ची आवश्यकता असताना रुचित पाटील मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय. विकेटचा पतन. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय आपल्या संघाला विजय मिळवून देणारी फलंदाजी करतील का, हे पाहणं योग्य असेल. 10 बॉल 18 ची गरज. मुसद्दिक भाई इनामदार यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण कृपया करून इथे व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. माननीय श्री मुसद्दिकजी इनामदार आपल्याला ज्यांच्या माध्यमातून हा ग्राउंड इथे उपस्थित करून दिलं गेलेलं आहे, हे जे आपण पाहत आहे फ्लड लाईट्स मधले हे सामने, चांगले दर्जाचा ग्राउंड. क्रिकेटमध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक चांगलं आयोजन आणि दुसरा चांगल्या दर्जाचं ग्राउंड. आणि तो चांगल्या दर्जाचा ग्राउंड इथे आपल्याला मुसद्दिकजी इनामदार यांच्या माध्यमातून इथे आपल्याला दिला गेलेला आहे. अनेक मोठमोठे स्पर्धा या ग्राउंडवर आपण नेहमीच पाहतो आणि त्यांचं जेवढं आभार मानू ना तेवढं कमी आहे. माननीय श्री मुसद्दिकजी इनामदार, वेलकम. 18 बॉल 14 ची गरज. तिथे मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चौकार आला. तदनंतरचा हा बॉल
खोळातला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सिंगल कंप्लीट झाले, दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल वर इथे समाधान मानावं लागेल. 7 बॉल 13 ची आवश्यकता. मॅच कुठेतरी इंटरेस्टिंग मोड वर जाऊन ठेपली आहे. 7 बॉल धाव करायचे आहेत 13. अशा स्थितीमध्ये ओम अजूनही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. निहाल याने प्रभावी केलाय. 12 मध्ये 19 करायच्या होत्या. अशा स्थितीमध्ये फक्त आणि फक्त 6 धाव खर्च केल्यात 5 बॉलवर. शेवटचा 1 बॉल. 7 मध्ये 13. शेवटचा 1 बॉल या षटकातला. फुल टॉस पद्धतीचा बॉल. तिथे आणखीन एकदा नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळते. चौकार. काय घडतंय? संवाद संघाचे सर्व प्लेयर्स कुठेतरी लेझी क्रिकेट आपल्याला खेळत असताना पाहायला मिळत आहेत का, की नशीब फलंदाजांचा साथ देते, परंतु सहा बॉल 9 ची आवश्यकता. शेवटचा षटक. 9 धाव करायचे आहेत. विजय आपल्या संघाला विजय मिळवून देणारी गोलंदाजी करतील का? सोबत ओम सुद्धा आहेत. ओम वैयक्तिक आपल्या 19 धावांवर खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 येणं बाकी आहेत. 9 धावांची आवश्यकता इथून पुढे आहे. 6 मध्ये 9. कोणता गोलंदाजीसाठी येणार? ऋतिक याच्याकडे चेंडू सोपवला गेलाय. 6 बॉल मध्ये 9 रोखायचे आहेत. अशा स्थितीमध्ये ऋतिक गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये 9. मॅच ऑन आहे. मॅच कुठेतरी हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच या मॅच मध्ये. 6 मध्ये 9. एका बाजूला दिव्यागर, एका बाजूला जोहेब 11 यंगस्टर संवाद. हे दोन संघ एकामेकांच्या विरोधात झुंजत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच पाहायला मिळते. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आणि एक दर्जेदार खेळ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल 9 करायचे आहेत. पहिला बॉल दिशा भरकटत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात इट्स अ वाईट बॉल. प्रत्येक येणारी धाव ही दिव्यागर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाते, परंतु प्रत्येक येणारा इथून पुढचा निर्धाव चेंडू जोहेब 11 यंगस्टर संवाद संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. 6 मध्ये 8. हा बॉल बॅटच्या आतली कडा. सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या साह्याने दाफळकर जर धावा पाहिल्या तर 35 लागल्यात. 5 बॉल 7 ची आवश्यकता. 5 मध्ये 7. अंपायर रिव्ह्यू फॉर दी 8 विकेट. इट्स अ विकेटचा पतन. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे सिंगल धाव कंप्लीट होत असताना आपण पाहिली आहे, परंतु पंचांनी DRS ची मागणी केली आणि DRS मध्ये स्पष्ट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय की इट्स अ विकेटचा पतन. येणारे 5 बॉल 8 ची आवश्यकता. ऋतिक चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऋतिक याला 5 मध्ये 8 रोखायचे आहेत. अशा स्थितीमध्ये चांगली खेळी
नक्कीच दोन्ही संघाच्या बाजूने होणं फार गरजेचं आहे. जो चांगले प्रयत्न करणार, जो प्रामाणिक प्रयत्न करणार, तो मात्र या सामन्यामध्ये विजय मिळवणार. वन ऑफ द बेस्ट मॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. जोहेब 11 यंगस्टर सावध खूप दूरवरचा प्रवास करून या मॅच मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मॅच सोडायला तयार नाही आहेत. ते सुद्धा म्हणतायत आम्ही एवढ्या लांबून चांगल्या दर्जाचं खेळ करण्यासाठी आलो आहोत. जिंकणं हारणं ही नशिबाची गोष्ट आहे, परंतु प्रयत्न आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत करू. 5 बॉल 8 ची आवश्यकता. ऋतिक चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचे बॉल 5 बॉल 8 ची आवश्यकता. हा बॉल ही बॉल डॉट आलाय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी मॅच इकडे तर कधी मॅच तिकडे असं या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. जर मिसफिल्ड सोडली ना तर जोहेब 11 यंगस्टर संवाद यांचा खेळ अतिशय दमदार राहिलाय, अतिशय प्रभावी करणारा राहिलाय. शेवटचे 4 बॉल धाव करायचे आहेत 8. ऋतिक पुढचा बॉल घेऊन. चार मध्ये 8. ऋतिक पुढचा बॉल. ही बॉल डॉट आलाय. आणखीन एक बॉल डॉट आलाय. काय मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल धाव करायचे आहेत 8. कुठेतरी फलंदाजी करत असताना दिव्यागर संघाला बॅकफुटला ढकललाय यंगस्टर संवाद संघाने. आणि आता 3 मध्ये 8 हा समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 8 ची आवश्यकता असताना विकेट, तदनंतरचे हे 2 निर्धाव चेंडू. 3 मध्ये 8 मॅच ऑन आहे. मोठा फटका लगवावा लागेल आकाशाला. पुढचा बॉल. हा बॉल पॅट्स वर आदळला. LBW चा विकेट नाहीये या स्पर्धेमध्ये. एक सिंगल इथून पुढे कंप्लीट झाली आहे. 2 बॉल 7 ची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांच्या बाजूने. 2 बॉल 7 ची आवश्यकता. 2 बॉल मध्ये 7 धावा करावेच लागतील. कंपल्सरी चेज असं सामना आहे. 2 बॉल 7 ची आवश्यकता. ओम ऑन स्ट्राईक. ओम याने आतापर्यंतचे सर्वात उत्कृष्ट खेळी आपली आठवावी लागेल ओम याला. आणि त्या प्रकारची फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. शेवटचे 2 बॉल 7 ची आवश्यकता. फटका हवेत आहे. फटका चाललाय आकाशाला गवसणी घालणारा. हा मोठा स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ढगात लाइटिंग आपल्याला पाहायला मिळाली या बॉलवर. ओम यासाठीच तर स्ट्राईकवर येण्यासाठी उत्सुक होते की कधी मी स्ट्राईकवर येतोय, कधी मोठा फटका केलून काढतोय. ओम याच्या बॅट मधून षटकार आलाय. शेवटचा 1 बॉल 1 ची आवश्यकता. मॅच अजूनही दोन्ही बाजूनी आहे, परंतु इथं मन जिंकले दोन्ही संघाने. जिंकू कोणताही संघ, परंतु दोन्ही संघांनी ज्या प्रकारचा प्रयत्न केलेत ना, ज्या प्रकारचा संघर्ष केलाय, अतिशय उत्कृष्ट खेळी आपल्याला दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शेवटचा 1 बॉल 1 ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 1 बॉल धाव करायची आहे. 1 प्रेशर 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 चारही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजावर प्रेशर, गोलंदाजावर प्रेशर, सर्व खेळाडूंवर प्रेशर, आणि खेळाडूच नव्हे तर सर्व प्रेक्षकांवर सुद्धा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकेल? कोणी प्रेडिक्ट केलेला की दिव्यागर संघ या मॅच मध्ये बाजी मारेल? त्यावेळी जोहेब